बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे इगतपुरीत पर्यटकांवर हल्ला करण्यात आलाय। तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद सुरू झाला। कुटुंबाचा पाठलाग करत टवाळखोरांनी हल्ला केला। हल्ल्यात गाडीची तोडफोड करण्यात आली। मारहाणीचा प्रयत्न करण्यात आलाय। हल्लेखोरांनी काही किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले केले। त्याचा व्हिडिओ पर्यटकांनी काढलाय। टोल नाक्यापाशी जेव्हा त्यांनी आमचं गाडीचं स्विच ऑफ केला, एका मुलांनी काचं तर फुटलेलं होतं, तर तिथं त्या मिस्टरांची अशी गच्ची वगैरे धरली। त्याच्यात त्यांची 2 तोळ्याची चेन पडली का हुसकवली ते आम्हाला नाही कळालं, पण ती हरवली। आणि त्याच्या आधी माझ्या जावेचा एक मोबाईल होता 1.5 लाखाचा, तो सुद्धा तिथं पडलेला आहे। लोकेशन दाखवते पण मोबाईल सापडत नाही आहे आम्हाला अजून पण त्यांचा। तर आता दोन्ही वस्तू साहेब बोलले, आम्ही सायबर यांना सांगून मोबाईलचं बघतो आणि ह्या लोकांकडून काय आम्हाला रिकव्हरी वसूल करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ। ते आम्हाला सहकार्य पूर्ण करताय आणि करणार आहे। मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या नाशिक पोलिसांवर। तरुणीची टवाळखोरांनी छेड काढल्यावरून वाद झाला। कुटुंबाचा पाठलाग करत त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। कुटुंबियांवर हल्ला करून मारहाण करण्याचा प्रयत्न या प्रकरणी करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, काय सविस्तर माहिती मिळते या घटनेसंदर्भात? अतिशय जी धक्कादायक माहिती आहे किंवा बातमी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण नाशिकमधील भागवत कुटुंब हे जे इगतपुरी परिसरात असलेल्या भावली या धबधब्या परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेले होते, पर्यटनासाठी गेलेले होते। पण इथले काही टवाळखोरांनी या कुटुंबातल्या एका महिलेची छेड काढली अशा पद्धतीचा आरोप आहे। आणि त्यानंतर कुटुंबांनी या टवाळखोरांना जाब विचारल्यानंतर टवाळखोरांना एकूणच राग आला आणि त्यानंतर या कुटुंबाला मारहाण झालेली आहे। अगदी गाडीचं पाठलाग करून 10 ते 15 किलोमीटर पाठलाग करून गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर काही लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते कुटुंबांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपींचा जे शोध आहे ते इगतपुरी पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळत आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।